झी 24 तास एक पाऊल पुढे। टेंडर भरण्याच्या वादातून तिघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना पुण्याच्या खडकीमध्ये घडली। या प्रकरणी 18 जणांवर गुन्हा दाखल झालाय। त्यात माजी मंत्री रमेश बागवे यांचा मुलगा कुलदीप बागवे आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचा सदस्य मनीष आनंद यांचा समावेश आहे। मात्र या प्रकरणात कुलदीप बागवेचा संबंध नसल्याचा दावा कुलदीपचे बंधू आणि नगरसेवक अविनाश बागवेंनी केलाय। ज्यावेळी घटना घडली तेव्हा कुलदीप चुलत बहिणीच्या लग्नात उपस्थित होता, तेव्हा हे आरोप राजकीय हेतूने केले असल्याचा आरोप अविनाश बागवेंनी केलाय। दरम्यान या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहन प्रवेश कर वसुलीची टेंडर प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठीचा अर्ज घेण्यासाठी सोलापूर कन्स्ट्रक्शन कंपनीचे विवेक यादव, सागर खंडागळे आणि एजाज शेख हे तिघं कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ऑफिसमध्ये आले होते। मात्र काही लोकांनी त्यांना फॉर्म घ्यायला मनाई केली। त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर 15 ते 20 लोकांनी या तिघांवर हल्ला केला। त्यात तिघही जखमी झाले, त्यांची गाडीही फोडण्यात आली। विजय सेट्टी, तेजिंदर सिंह अहलुवालिया, मनीष आनंद वीपी है वो खड़गी कैंटोनमेंट बोर्ड के, कुलदीप बागवे, राकेश और आशीष महेंद्रू और अमित, ऐसे टोटली 8 से 9 लोग थे जो आज हम लोग को उधर से आज का उधर टेंडर नोटिस के हिसाब से आज फॉर्म मिलने वाला था। तो हम फॉर्म लेने गए, आज फॉर्म लाने गए तो उन्होंने हमारे पे फायरिंग की, 3 गोले चलाए। खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये टेंडरच्या कारणावरून मारामारी झाल्याचा प्रकार झालेला आहे। त्याच्यामध्ये FIR दाखल केली गेलेली आहे। आता 3 लोक जखमी आहेत, त्यातील 2 लोक थोडे गंभीर जखमी आहेत आणि कारण हे टेंडर भरण्यावर नाही असं आतापर्यंत आलेलं आहे। राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे असल्याची एक नाव आहे, FIR मध्ये नाव आहे। कुलदीप त्या ठिकाणी लग्न समारंभासाठी सकाळी 9 वाजता साखरपुडा, त्या ठिकाणी 10:30 हळदी आणि 12:30 लग्न, या पूर्ण वेळेस तो 2:30-3 वाजेपर्यंत त्याच ठिकाणी होता। कुठल्या तरी राजकीय षड्यंत्र रचून बागवे परिवाराला, गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवेंना, माजी गृहराज्यमंत्री यांना कुठेतरी बदनाम करायचा हा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।